नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण असा एक भन्नाट टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे पाढे. होय, पाढे. ते पण 1 ते 100 पर्यंतचा कोणताही पाढा. मित्रांनो, लहानपणी कित्येक जणांनी यासाठी मार खाल्ला असेल आणि फक्त पाढे येत नाहीत म्हणून कित्येकांना गणित विषयाची भीती वाटली असेल. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ती भीती 100% दूर करू शकता. तर मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे पाढे आपल्याला पाठ पाहिजेच. ते पाठ नसल्यामुळे गुणाकार, भागाकार करताना खूप अवघड जायचे. त्यामुळे गणित विषयात कमी मार्क पडायचे किंवा जास्त वेळ लागायचा पेपर सोडवताना. जर तुम्हाला 1 ते 9 पर्यंत पाढे पाठ असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 1 ते 100 पर्यंतचा कोणताही पाढा अगदी 0 मिनिटात तयार करू शकता. मित्रांनो, परत एकदा सांगतो, गणित ही पाठ करण्याची किंवा आठवण्याची प्रक्रिया नाही. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू लगेचच. त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती, जर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करू लगेचच. लेट्स बिगिन. तर मित्रांनो, तुम्हाला लॉजिक समजण्यासाठी 14 घेऊ. 14चा पाढा काहींना पाठ असेल किंवा नसेल. 14 2 पार्टमध्ये डिवाइड करू, 1 आणि 4. आता 4चा पाढा लिहून घेऊ. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 संग 24, 4 सत्ते 28, 4 आठे 32, 4 नवे 36, 4 दहा 40. आता 1चा पाढा परत लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मित्रांनो, 14चा पाढा कसा तयार होतो पहा. आता 4 सिंगल डिजिट आहे ती लिहून घेतली. 4 त्याच्या पुढची संख्या 1 1. आता सिंगल डिजिट 8 त्याच्या पुढील संख्या 2. आता सिंगल डिजिट 2. आता पहा, एक ही पुढील संख्येत मिळवायचे. 1 अन् 3 4. आता 6 आहे तशी लिहून घेऊ. 1 पुढील संख्येत मिळवू. 1 अन् 4 5. आता 0 एकक स्थानी लिहू. 2 पुढील संख्येत मिळवू. 5 अन् 2 7. तर 2 4 आहे तसे लिहून घेऊ. 2 पुढील संख्येत मिळवून घेऊ. 8. आता 8 एकक स्थानी 2 अन् 7 9. 2 3 आणि 8 11. 6 एकक स्थानी 3 आणि 9 12. 0 आहे तसा 4 पुढील संख्येत मिळवल्यानंतर 14. तर मित्रांनो, हा झाला 14चा पाढा तयार. तर मित्रांनो, आपणाला आता लॉजिक समजलं असेल. आता आपण मोठी संख्या घेऊन त्याचा पाढा तयार करू. पहा, चला तर आपण संख्या घेऊ 43. 43ला 2 पार्टमध्ये डिवाइड करू, 4 आणि 3. आता 4 आणि 3चा सेपरेट पाढा लिहून घेऊ आपण. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 सत्ते 21, 3 आठे 24, 3 नव्वे 27, 3 दहा 30. आता 4चा पाढा. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 संग 24, 4 सत्ते 28, 4 आठे 32, 4 नवे 36, 4 दहा 40. तर आता आपण 43चा पाढा तयार करून घेणार आहोत. तर पहा, जे सिंगल डिजिट आहेत ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊ सगळे. 3 6 9 2 5 8 1 4 7 आणि 0. आता पहा, जी सिंगल डिजिट आहे ती लिहून घेऊ. 4 8. आता इथे पहा 12 आहे तसे लिहिले. आता इथे पहा, आपण सिंगल डिजिट मधले 2 घेतल्यानंतर 1 राहतं, ती पुढील संख्येत मिळवायची. 2 आणि 16 17. 1 पुढील संख्येत शिफ्ट होईल. 20 आणि 1 21. 1 पुढील संख्येत शिफ्ट होईल.
24 आणि 1 25. 2 पुढील संख्येत शिफ्ट होईल. 2 आणि 28 30. 2 पुढील संख्येत शिफ्ट होईल. 32 आणि 2 34. 2 पुढील संख्येत शिफ्ट होईल. 36 आणि 2 38. आता 3 पुढील संख्येत शिफ्ट होईल. 40 आणि 3 43. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने 43चा पाढा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील संख्या घेऊ 74. आता 74चं पण पहा, पाढा आपण 0 मिनिटात काढू शकतो. 74ला 2 पार्टमध्ये डिवाइड केले. आता 4चा पाढा लिहून घेऊ. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 संग 24, 4 सत्ते 28, 4 आठे 32, 4 नवे 36, 4 दाहे 40. आता मित्रांनो, 7चा पाढा पाहू. पहा, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकून 42, 7 सकून 42, 7 साती 49, 7 आठी 56, 7 नवे 63, 7 दाहे 70. चला तर 74चा पाढा कसा तयार होता पाहू. आता पहा, सिंगल डिजिट आहे ते लिहून घ्यायचे एकक स्थानचे. 4 8 2 6 0 4 8 2 36 मधलं 6 0. आता पहा, पुढील संख्या 7 सिंगल डिजिट आहे. 7 14 आहे तसे. आता पहा, 21 आणि 12 मधले 2 एक पुढे जाणार. 21 प्लस 1 22. आता हे एक पुढे शिफ्ट होणार पुढील संख्येत. 28 आणि 1 29. आता हे 2 पुढील संख्येत शिफ्ट होणार. 35 आणि 2 37, 42 आणि 2 44, 49 आणि 2 51, 56 आणि 3 59, 63 आणि 3 66 आणि 70 आणि 4 74. तर पहा मित्रांनो, आपला 74चा पाढा झाला तयार. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आता मित्रांनो, ही झाली लिहिण्याची ट्रिक. पण आपणाला ते एक्झाममध्ये किंवा गणित सोडवताना किंवा कोणी काय विचारलं तर कसे वापरायची ती ट्रिक्स बघा. 67 90 किती असे विचारले तर 9 7 63 आणि 9 संग 54. आता हे 6 आहे ते पुढील संख्येत शिफ्ट करायचे. 3 एकक स्थानी 6 आणि 54 60. तर आले 67 90 603 0 मिनिटात. तर पहा, असे दुसरे उदाहरण. 87 सत्ते किती विचारल्यानंतर पहा, 7 7 49, 7 8 56. आता ही 4 आहे ती पुढील संख्येत शिफ्ट करायची. एकक स्थानाचा 9, 56 आणि 4 60, 609, 87 सत्ते 609. तर हे सर्व आपल्या मनातल्या मनात करायचे पहा आणि 3 सेकंदात आन्सर द्यायचे. फक्त शिफ्ट करायचं आपल्याला. आता 97 90 किती विचारल्यानंतर 9 7 63, 9 9 81. आता 3 एकक स्थानी येईल. 6 पुढील संख्येत शिफ्ट करायचा. 81 आणि 6 87, 873, 97 90 873. तर आणखी एक उदाहरण घेऊन पाहू. 77 पंचे किती? 77 पंचे किती? 7 5 35 आणि 7 5 35. 5 आहे तसा एकक स्थानचा घ्यायचा. 3 पुढील संख्येत शिफ्ट करायचे. 38, 385, 77 पंचे 385. तर मित्रांनो, ट्रिक्स आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न. 64 अट्टे म्हणजे किती? ते आपले आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच आपण कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मेन्शन करा.